पोहोचते. जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातील 5 षटकांचा पहिला सामना आणि खरं तर जासई संघाच्या बाजूने पहिला गोलंदाज साईश म्हात्रे. आणि साई संघाच्या बाजूने सलामी संदेश गावण आणि प्रशांत मोकल. खरं तर हा सामना तेवढाच तुफानी असेल, हाय व्होल्टेज असेल, कारण कालच्या दिवसातील पहिला सामना वागेश्वर पिरकोन वर्सेस चिरनेर. येस, महागणपती चिरनेर. म्हणजे मी तर माझ्यामध्ये आणि आमचे भगत सर यांच्यामध्ये हा सामना झाला होता आणि पिरकोन संघाने एक जबरदस्त तुफानी आणि पंचांचा आम्हाला ग्रीन सिग्नल येतोय. दॅट इज पहिलं षटक टाकण्यास सज्ज. आणि या दरम्यान पहिला चेंडू स्ट्राईक साठी प्रशांत मोकल. बघूया पहिल्याच चेंडूच्या कशा प्रकारची हाताळणी करतोय. फुलटॉस डिलिव्हरी म्हणावं लागेल. उंच हवेमध्ये जाईल. पहिल्याच चेंडूवर काहीतरी वेगळं चित्र दिसते. हो हो हो, पहिल्याच चेंडूवर ही सफलता मिळते आणि अशा प्रकारे पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर मिळालेली विकेट. डीजे मास्टर प्ले. नाही झुकला नाही वाकला ह्या अलमगिरी पुढे. एकच राजा आमचा जाणता राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजाने मानाचा मिजरा. आणि खरं तर मित्रांनो, सामन्याची सुरुवात काय होते, पहिला चेंडू काय फेकतोय आणि पहिल्याच चेंडूवर विकेट काय मिळते, दॅट इज द सक्सेस. आणि आताच या व्यासपीठावर आमच्या मित्रांचं आगमन झाले. सिमाना कॉमेंटेटर सचिनजी पाटील, आपलंही मनपूर्वक स्वागत. खरं तर मागील 3 दिवसांपासून आपण खूप मेहनत घेत आहे आणि तुमचा उल्लेख करणं खूप जरुरीचं आहे. आणि जाऊया पुन्हा मैदानाकडे. खरं तर पहिल्या चेंडूवर मिळालेली ही सफलता एक चांगली दिशा देऊन गेली. कृपया जरा बाजूला व्हा प्लीज. ए रोहन मला पेन होतो ना. जरा प्लीज. पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता मिळत असता दुसऱ्या चेंडूची फेकी. डावखुरा गोलंदाज स्ट्राईक घेतोय. चेंडू पुन्हा काहीतरी पुन्हा गडबड होत असतानाच आणि अशा प्रकारे येस, अंपायर्स डिसिजन, दॅट इज प्लेयर इज आउट. क्या बात है. या सुरेख आकारणीतून आलेलं या दंडुकाका मैदानावरचं या वर्षीचं या सत्रातील या भागातील हे पहिलं आयोजन आणि अशा प्रकारे एकामागून एक झालेली विकेटची पडझड साई संघाला निश्चितच विचार करायला लावणार. म्हणजे गोलंदाजीमध्ये दम म्हणावी लागेल. थोडासा हाच विचार करून नवीन फलंदाज मैदानावर येतोय. कारण खरं तर मित्रांनो, या मैदानाचा तुम्ही जेव्हा टीम भरता तेव्हाच एक कॉन्फिडन्स असतो आणि कोणत्या प्रकारे एक चांगला खेळ दाखवू या हेतून आपण येतोय. पण तशी काही सुरुवात इथं आम्हाला पाहायला मिळणे. पण इट्स ओके, अजून बराचसा अवधी बाकी आहे. चित्र नक्कीच बदलणार. तिसरा चेंडू असेल. गोलंदाज तयार. यास एक वेगळ्या पद्धतीने टॅक्टफुल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाते फर्स्ट स्लीप मध्ये. पुन्हा चांगलं गॅदरिंग होतोय आणि अशा प्रकारे 1 2 3 सलग 3 चेंडू निर्धाव. क्या बात आहे. दॅट इज द पॉवर ऑफ द बॉलर. म्हणजे पहिल्याच सुरुवातीला खरं तर आतापर्यंत जेव्हा जेव्हा पहिला सामना आपण पाहतोय, पहिला या 1-2 चेंडू मध्ये एक मोठा प्रहार लागतो. पण इथं मात्र सगळं क्रेडिट गोलंदाजाला द्यावं लागेल. एक चांगला गोलंदाज जसं येस. पुढचा चेंडू येस. चेंडूवर घेतलेले चेंडू सीमारेषा पडे करेल करतोय. अजूनही आउटफील्ड खराब आहे. चांगलं गॅदरिंग होत असताना 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात. तो पण पंचांचा काही इशारा अजून येत नाही. 1 धाव 2 धाव पूर्ण होत आहेत. पण खरं तर आउटफील्ड थोडीशी खराब होती.
म्हणजे ठीक आहे, अवधीनंतर काही बऱ्याच अवधीनंतर चौथ्या चेंडूवर का होईना, ओके इट्स अंपायर डिसिजन, दॅट्स द बाउंड्री, फर्स्ट बाउंड्री. डीजे मास्टर प्लीज. मास्तर एकामागे एक दुसरा चौकार. आता पुढील चेंडू यास पुन्हा चेंडू फाईनलच्या दिशेने पुन्हा यास चौकारांची हॅट्रिक असेल. क्या बात आहे. म्हणजे खरं तर या खेळाडूसाठी बाळाराम सिंहसाठी या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यास डीजे मास्टर एक दणकेदार गीत होते प्लीज. मस्त बिघाड होतोय, काहीतरी व्यवस्थित गिअर पडले जात नाहीत. पण नंतर बाळाराम मोकडने हे दाखवून दिलं नाही. थोडासा प्रॉब्लेम होता, पेट्रोलमध्ये थोडी कचरा आली होती आणि अशा प्रकारे एका मागे मागे येस दॅट इज हॅट्रिक ऑफ बाउंड्रीज. धाव संख्या 12. येस म्हणजे खरं तर रसिक प्रेक्षक सुरुवातीला थोडा नाराज होता. रसिक प्रेक्षक हळूहळू मैदानाकडे येत आहेत. या बिरकोंगावचं हे धोंडूकाका मैदानाचं एक खास विशेष असंच आहे की या प्रत्येक सामना अगदी प्रेक्षकांना मनमुराद पाहावास मिळतो. माफ करा, माझ्यापर्यंत बाळरामजी नाव आलं होतं. ओके नो प्रॉब्लेम, सॉरी. खरं तर हे विजयनं मारलेली चौकारांची हॅट्रिक, हॅट्स ऑफ. आणि याच दरम्यान एका मागून एक 6 चेंडू फेकले गेले. खरं तर 3 चेंडू पहिले थोडे संत होते, पण नंतर मात्र विजयने घेतलेली ही चौकारांची हॅट्रिक आणि अशा प्रकारे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. हॅलो हॅलो, 1 मिनिट थांबायचं आहे. मान्यवरांचं आगमन होतंय. खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाचं एक बुलंद नेतृत्व म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांना पाहिलं जातोय, माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांना कार्य पाहिलंय, पेशानं एक डॉक्टर, पण डॉक्टर कमी आणि राजकारणामध्ये ज्यांना खूप मोठी आवड, समाजाशी बांधिलकी जोपासून राजकारणाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे एक जबरदस्त दमदार व्यक्तिमत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं शुभ आगमन होतोय. संपूर्ण आयोजन कमिटी अर्थात या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नितेश गजानन पाटील साहेब आणि त्यांचा संपूर्ण ताफा पाहुण्यांना व्यासपीठापर्यंत घेऊन येताना दिसत आहेत. डॉक्टर मनीष पाटील साहेब दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, मनासारखा राजा आणि राजासारखा मन असा दमदार नेता, धार्मिक सामाजिक क्रीडा कला अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा सहभाग अनेकांना लाभलाय. राजकारण विरहित समाजामध्ये काम करणारं हे दमदार नेतृत्व डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं शुभ स्वागत होतं. आयोजक कमिटीच्या वतीने प्रथमतः साहेबांचं आम्ही शब्द सुमनानं स्वागत करतो आणि विनंती करेन पंचांना की आपण सामना चालू करायचा आहे. ओव्हर टू सर. थँक्यू. आदरणीय अतिथींचं स्वागत. खरं तर मागल्या 3 दिवसांपासून नितेश पाटील अगदी व्यवस्थित येणारा प्रत्येक अतिथी इथून जाताना अगदी एक मोठा रिस्पेक्ट घेऊन जातोय. हेच नितेशजींचं एक मोठं मन. जाऊया आपण मैदानाकडे. खरं तर आदरणीय अतिथींचं मी मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत करतोय. 1 षटक झालं. आता तर 12 चेंडू म्हणजे 12 धावा. 6 चेंडूच्या फेकीनंतर डबल धावा. म्हणजे खरं तर सुरुवात थोडी संत झाली होती, पण आता मात्र एका मागून एक सूर. नवीन गोलंदाज तन्मयने पहिलाचा चेंडू एक चांगला फास्ट मध्ये गॅदर करण्याचा चांगला प्रयत्न होतो. एक रिस्की चेंडू, एक मस्त चेंडू, एक टॅक्टफुली चेंडू तन्मयचा समोरच्या फलंदाजाला विचार करायला लावला, संदेशला हा विचार करायला लावला. आणि दॅट इज 1 षटक आणि 1 चेंडूच्या फेकीनंतर हा दुसरा गोलंदाज आहे आता तन्मय. येस, बॅटवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा त्याच रीतीने चेंडू गॅदरिंग होते की पुन्हा यस चेंडू थ्रो यस्टानो येतोय, पण याच पूर्वी फलंदाज आपली जागा परफेक्ट पूर्ण करतोय. 1 धाव का होईना संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आणि अशा प्रकारे 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 13. थोडी संत सुरुवात म्हणावी लागेल, पण अजूनही बराचसा अवधी आहे. फटकेबाजी होणार, प्रेक्षकांचा मनमनात आनंद प्रेक्षकांना अनुभवता येणार. तन्मयचा हा 3रा चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहतोय 13. योगेश येस, पुढील चेंडू आता तन्मयचा असेल. एक शॉर्ट डिलिव्हरी, कमी अंतराची डिलिव्हरी. येस, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होतोय. इथं काहीतरी वेगळं घडतंय, पण चेंडू तिथंच फॉलो थ्रू मध्ये गॅदर होतोय. म्हणजे अशा प्रकारे एक वेगळा शॉट दाखवण्याचा प्रेक्षकांना त्याचा प्रयत्न होता, पण हा प्रयत्न पूर्णपणे फसतोय.
खरं तर हा चेंडू जातोय निर्धाव, म्हणजे अशा प्रकारे धावसंख्या पण तशीच पाहतोय 13. पुढील चेंडू तन्मय, आता मात्र एक जोरदार प्रहार, उंच उंच हा फटका, क्या बात आहे, मस्त पहिलाच षटकार ह्या आजच्या दिवसातील या रजनी मधल्या पहिल्या मॅच मधला. डीजे मास्टर प्लीज. संकेत गावण यांना विनंती आहे, आपण या मान्यवरांचं आगमन होतं ग्रामपंचायत धुतूम या ग्रामपंचायतीचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर आणि त्यांचे यजमान धुतूम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सन्मान्य प्रेमनाथ ठाकूर साहेब, या दोन्ही मान्यवरांचं आगमन होतं. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठाची कृपा करायची आहे. प्रथमतः या मान्यवरांचं आम्ही करतोय शब्द सुमनानं स्वागत आणि ऐकूया आपण सरांना. येस, षटकारानंतर पुढील चेंडू असेल. येस, पुन्हा चांगला चेंडू फाईलच्या दिशेने सीमारेषा क्रॉस करतो की पुन्हा दोन क्षेत्ररक्षक मागे असताच येस पुन्हा चेंडू सीमारेषा. येस, आता मात्र एक गेमला चांगली मजा येते, चांगला धावसंख्येला आकार येताना दिसतोय. एक षटकार एक चौकार आणि अशा प्रकारे धावसंख्या झप्पन पुढे गेली. दॅट इज 23. डीजे मास्टर प्लीज. एक तुफानी फलंदाज 40+ खेळाडू खरं तर इथे आपलं एक चांगलं नेतृत्व करतोय, चांगलं एक खेळ दाखवतोय रसिक प्रेक्षकांना. धावसंख्या आपण पाहतोय 23. एक चांगली आता धावसंख्या, एक चांगला आकार हे दोन्ही फलंदाज देतात, विजय आणि संदेश. आता तन्मय डेफिनेटली थोडासा महागडा ठरतोय, कारण मगाशी एक षटकार गेला, आता एक चौकार गेला, थोडासा विचार करायला लावला विजयनं. म्हणजे आता मात्र एक चांगली संत आणि जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. या मैदानावरचा जसा सामना असायला हवाय तसा सामना, म्हणजे या उपसरपंच चषकाला जसा साजेसा षटकार हवा होता तसा षटकार, तसा तर चौकार गेला आणि धावसंख्या झपकन पुढे गेली. दॅट इज 23. आणि याच वेळी आदरणीय अतिथींसाठी ही फटाक्यांची आतषबाजी आदरणीय नितेशजी पाटील दादांच्या वतीनं ही सलामी, एक आदरणीय स्वागतपूर्व ही सलामी. स्वागत कसं करावं हे खऱ्या अर्थानं या सर्व आयोजकांच्या वतीने शिकायला मिळतंय. प्रत्येक मान्यवराला खऱ्या अर्थानं वेगळं महत्व, येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा फटाक्यांच्या आतषबाजीनं सन्मान होतोय या आयोजकां कमिटीच्या वतीनं. मनपूर्वक पुन्हा एकदा सन्माननीय सुचिता ठाकूर आणि प्रेमनाथ ठाकूर या दोघांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. येस, पुन्हा जाऊया मैदानाकडे. खरं तर धावसंख्या आपण पाहते 23. अंतिम चेंडू असेल, हफीज चेंडू थोडंसं ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर जाणार, चेंडू पंच मात्र आपले दोन्ही हात पॅरल दाखवते. दॅट इज अ व्हाईट बॉल. येस, इट इज नोटेड. आणि अशा प्रकारे पुन्हा एक धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. अवांतर का होईना धावसंख्या आपण पाहते 24. 2-24. तन्मयचा पुढचा चेंडू. येस येस, मारण्याचा प्रयत्न होता पण आता मात्र तन्मय पूर्णपणे शुद्धीवर. आणि अशा प्रकारे दुसरं षटक, म्हणजे खरं तर 2 षटक 12 चेंडूचा खेळ संपतोय. आणि आजच्या या रजनी मधला या संध्याकाळचा पहिलाच सामना आपण पाहतोय, जासई विरुद्ध साई. आणि त्यातल्या या 2 षटकानंतर झालेल्या धावसंख्या आपण पाहतोय 2-24. 2-24. अजूनही 3 षटकं असतील. धन्यवाद सर. तत्पूर्वी या स्पर्धेला आपण 24 लाईव्ह सेवा पाहत आहे आणि या लाईव्ह सेवेसाठी नेट हे खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला या स्पर्धेला संपूर्ण नेट कुठलंही मानधन न घेता ज्यानं दिलंय ते सन्माननीय विनेश पाटील आणि सन्माननीय मंगेश पाटील या दोघांनाही विनंती करून आपण व्यासपीठाची कृपा करायची आहे. आपलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या प्रकारचं मानधन किंवा पैसे न घेता या संपूर्ण स्पर्धेला आपण नेट पोहोचवली, त्याबद्दल तुमचं जेवढं आभार मानावं तेवढं खूप कमी असेल. पुन्हा एकदा ऐकूया आपण सरांना. थँक्यू राजेंद्रजी. खरं तर आदरणीय अतिथींचं स्वागत आणि या कार्यक्रमासाठी ज्यानं अगदी हातभार लावले, मदत केली, अशांचा उल्लेख आधी वारंवार होणं जरुरीचं आहे. आणि अशा प्रकारचं मित्रांनो, या पहिलाच सामना आजच्या या 4थ्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला असताना पहिलाच सामना आपण पाहतोय, जासई विरुद्ध साई. आणि आता तिसरा गोलंदाज साईश. थोडीशी खराबी असेल, पंच मात्र आम्हाला दोन्ही हात इथे पॅरल दाखवते. दॅट इज 1 मोर व्हाईट बॉल. धावसंख्या 2-25. आतापर्यंत अजूनही 18 चेंडूचा खेळ असेल. धावसंख्येला आकार आहे ना, धावसंख्येचा डोंगर रचला जाईल, कारण दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, तेवढेच ताकदीचे आहेत. आणि जेवढ्या धावसंख्या होतील तेवढ्या सामन्याची मजा प्रेक्षकांना मिळणार आहे. पुढचा चेंडू आहे साईजचा.
येस, पुन्हा काहीतरी गडबड होती. प्रत्येक वेळी साईश मात्र चेंडूला काहीतरी कलाटणी देतोय. सरळ चेंडू फक्त पुन्हा चेंडू ऑफच्या दिशेने तो टर्न करतोय. याचा फायदा दोन्ही फलंदाजांना उठवतात. धावसंख्या पुन्हा एक ना होईना, अवांतर का होईना, एकच्या घरात पोहोचली. दॅट इज अ 26 लॉस ऑफ 2 विकेट्स. साईश खरं तर थोडीशी गती, थोडीशी आपली फेकण्याच्या गतीमधली थोडी कुशलता कमी पडते. पण ठीक आहे, अजूनही बरेचसे होप साईशकडे आहेत. पुढचा चेंडू असेल आणि वा सुरेख चेंडू. आता मात्र एक यॉर्कर चेंडू म्हणावा लागेल. मस्त खोदून काढण्याचा प्रयत्न होता आणि अशा चेंडूवर खेळणारा फलंदाज खरे तर एक चांगली आपल्याकडे कौशल्य आहे हे सिद्ध करतो आणि हे सिद्ध करून दाखवलं फलंदाजानं. आणि या पहिलाचा चेंडू साईजचा जातोय निर्धाव. त्या संख्या आपण पाहतोय 26. या धोंडूकाका मैदानावरचा हा आजच्या रजनीमधला हा पहिलाच सामना आपण पाहतोय. फुलटॉस डिलिव्हरी होती. तेवढा चेंडू कव्हरच्या दिशेने पाहुण्यांसाठी दिलेली सलामी असेल चौकाराच्या माध्यमातून आणि पंच म्हणतात दॅट इज वन मोर बाउंड्री. डीजे मास्टर. खरं तर प्रत्येक चौकारानंतर षटकारानंतर विकेट नंतर अशा प्रकारचं गीत रसिक प्रेक्षकांना थोडंसं वेगळं एक चॅलेंज होतं. आणि जाऊया पुन्हा मैदानाकडे. धावसंख्या झपकन 4 ने गेली 30. संदेशने घेतलेला हा चौकार. जोरदार प्रहार होतोय. नाही तिथं कोणी क्षेत्ररक्षक नाही, अवेलेबल नाही आणि पंचांचा इशारा काही येतोय. फटक्यामध्ये जाण आहे. ओके, इट्स अ बाउंड्री. ओके, मस्त फटका. पुन्हा संदेश डीजे मास्तर. तर चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहते 34. येस, म्हणून आपली चेंडू होते कव्हरच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा क्रॉस करते. येस, द बॉल क्रॉसेस द बाउंड्री. वन मोर बाउंड्री. क्या बात आहे. मस्त मॅचला एक रंगत दाखवते दोन्ही फलंदाज. विजय आणि संदेश. धावसंख्या झपकन पुढे 4 सरसवली. दॅट इज डीजे मास्टर प्लीज. मोड है यार. अभी इसके बाद लेकिन ये मैच का जो मोड है बहुत खतरनाक मोड है. खरं तर सुरुवात थोडीशी संत झाली होती. असं वाटलं होतं की धावसंख्येला आकार येईल की नाही. म्हणजे खरं तर आजच्या रजनीमधला हा पहिला सामना आम्हाला प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा एक निराशाजनक पाहायला मिळतोय की काय असं वाटलं होतं. पण आता मात्र पुरेपूर पैसा वसूल प्रेक्षकांचा होतोय. दॅट इज अ विजय आणि संदेशनं दिलेली या आजच्या रजनीमधल्या पहिल्या मॅचची ही प्रेक्षकांना दिलेली सलामी. साईशचा पुढचा चेंडू असेल. आणि आता मात्र साईश पुन्हा काहीतरी गडबड करतोय. पुन्हा एक खराब चेंडूची फेकी. अंपायर डिसिजन. दॅट इज वन मोर व्हाईट बॉल. 39 loss of 2 wickets. And friends, we are watching this first match on this Dhondukoka Stadium. That is Sasai versus Sai. And the batsmen are Vijay and Sandesh. खूप सुरेख पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. आणि विशेष म्हणजे अतिथी कक्ष नाही माहिती. येस, धावसंख्या 39. म्हणजे खरं तर प्रेक्षक हळूहळू या मैदानाकडे येत आहेत. कारण आजचं खरं तर हा शेवटच्या दिवसाची रजनी असेल. म्हणजे संध्याकाळचे सामने असतील. प्रेक्षकांनी यावंच लागेल ही गंमत पाहण्यासाठी. येस, चेंडू दिली उंची मारण्याचा प्रयत्न. पुन्हा पंच काहीतरी वेगळा डिसिजन घेतात. दॅट इज अ वन मोर व्हाईट बॉल. क्या बात आहे. धावसंख्या 40च्या घरात. म्हणजे खरं तर 2 षटक आणि काही चेंडूच्या फेकीनंतर 40 धावसंख्या होते. म्हणजे आजच्या दिवसातील हा उच्चांक होतोय की काय. म्हणजे अजूनही बराचसा खेळ बाकी आहे. अजूनही बरीचशी बॅटरी चार्ज आहे दोन्ही फलंदाजांची, विजयची आणि संदेशची. आणि पुढील चेंडू याच मारण्याचा प्रयत्न. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण नाही. आता मात्र साईश लकी ठरतोय. आणि हा जर चेंडू बॅटवर आला असता तर पुन्हा आम्हाला डीजे मास्टरना परवानगी द्यावी लागली असते की येस यू कॅन प्ले वन मोर सॉन्ग. पण नशीब अर्थात साईश म्हणावं लागेल. आणि अशा प्रकारे हा चेंडू जातो निर्धाव.
खरं तर 2 षटक आणि काही चेंडूच्या फेकीनंतर लास्ट गो साईशचा अंतिम चेंडू असेल. येस आणि क्या बात आहे, मस्त यष्टी उद्ध्वस्त केली साईशनं आणि आतापर्यंत या सगळ्या धावांचा वचपा काढून घेतला साईशनं. अंतिम चेंडूवर का होईना एक विकेट, तिसरी विकेट संघासाठी बहाल केली आणि अशा प्रकारे तिसरा हादरा डीजे मास्टर प्लीज. थँक्यू डीजे. आपण मान्यवरांचा सन्मान घेतोय. आज आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांचं आगमन झालंय, खऱ्या अर्थानं राष्ट्रीय काँग्रेस 150 वर्षाच्या पुढे ज्या पक्षाला परंपरा, अशा परंपरा असणाऱ्या पक्षाचं या रायगडचं नेतृत्व करणारे एक दमदार व्यक्तिमत्व, जासई मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करताना न भूतो न भविष्यतो असा विकास ज्या संघामध्ये ज्यांना आपल्या कल्पक बुद्धीतनं साकारला, स्वभावानं अतिशय शांत, प्रेमळ आणि मन मिळावू असणारे, त्या पलीकडे एक डॉक्टर, परमेश्वरचा दुसरा अवतार म्हणजे डॉक्टर असं आपण डॉक्टरना संबोधतोय, असे सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील साहेबांचं शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. डॉक्टर मनीष पाटील साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, एक दमदार नेता, गोल्डन मॅन किंग या नावानं प्रसिद्ध असणारे पिरकोण गावचे विद्यमान नवनिर्वाचित उपसरपंच सन्माननीय नितेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यावेळी मान सन्मान होतोय. थँक्यू. जाऊया आता चौथ्या षटकाकडे. धावसंख्या आपण पाहतोय 40. म्हणजे अजूनही मॅच मध्ये तेवढीच ताकद असेल. आदरणीय अतिथी कक्षामध्ये अतिथींचं स्वागत. खरं तर आपण आलात खरं तर सर, आणि खरं तर आपण जेव्हा जेव्हा येतात तेव्हा कार्यक्रमाची एक वेगळी मजा असते आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले विशेष स्वागत. थँक्यू सर. चौकार आलाय. तत्पूर्वी आणखी मान्यवर अर्थात दुतुम ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त विद्यमान सरपंच अर्थात ज्याला खऱ्या अर्थानं मतदार बंधू भगिनीनं स्वीकारलं आणि आज दुतुम गावच्या एका आदर्श अशा ग्रामपंचायत नेतृत्व एका महिलेला दिलं. आज महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही अशा दुतुम ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त विद्यमान सरपंच ज्यांच्या नावानं दुतुम नगरीमध्ये सरपंच ट्रॉफी आपण पाहिली, असं भव्य दिव्य आयोजन असणारे सौभाग्यवती सुचिताताई प्रेमनाथ ठाकूर, त्यांच्या समेत त्यांचे यजमान माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य सन्मान्य प्रेमनाथ ठाकूर साहेब या दाम्पत्याचं यावेळी या स्पर्धेचे प्रमुख आयोजक एवन जोडी नितेशजी पाटील आणि दीपकजी पाटील या दोन आयोजकांच्या वतीने मनपूर्वक दोघांचं स्वागत होतोय. धन्यवाद. ओल टू सर. थँक्यू. आदरणीय अतिथींचं पुन्हा शब्द सुमनाने स्वागत. जाऊया पुन्हा मैदानाकडे. संयम मातेचा पुढचा चेंडू असेल. येस, मोठा प्रहार दिसतोय. थोडी उंच हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक आहे की चेंडू सीमारेषा क्रॉस करतोय. येस, नो बडी कॅन स्टॉप इट. सिक्सर. म्हणजे खरं 3 षटक आणि चौथ्या षटकातील सुरुवातीलाच एक जबरदस्त तुफानी प्रहार केला असता. धावसंख्या हाफ सेंचुरी गाठते. 50 धावसंख्या, 3 बाद 50. एक मस्त मॅच. येस, पुन्हा तेवढाच ताकदीचा प्रहार. चेंडू जाते फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेकडे जाते. क्षेत्राचे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडू नाही. येस, आउटफील्ड करावे. पुन्हा पंच आपले हात फैलावतात. दॅट इज अ बाउंड्री. क्या बात आहे. 54. लॉस ऑफ 3 विकेट्स. येस, 54 धावसंख्या धाव फलकावर. 3 मोहरे पॅव्हलियनमध्ये विसावा घेत असताना संयमचा पुढचा चेंडू असेल. क्या बात आहे. लाजवाब. प्रेक्षकांच्या
जसा प्रेक्षकांसाठी हवा होता तसा एक जबरदस्त स्ट्रोक षटकार क्या बात आहे मस्त सुबईट आतापर्यंत 12 चेंडू खेळलाय आणि खरं तर 42 धावाचं स्वतःच 51 एस चेंडू पुन्हा मिड ऑफच्या दिशेने चेंडू गॅदर करतो ट्रॅव्हल करतो एक क्षेत्ररक्षक गॅदर करण्याचा प्रयत्न करत असतानाच एक पुन्हा धावसंख्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या पण 1 वाढली 61 आणि दिस इज द लास्ट डिलिव्हरी असेल खरं तर संयमसाठी थोडं तर हे षटक थोडं महागडं म्हणावे लागेल पण हम भी कुछ से कम नाही दोन्ही टीम खरं तर एक जबरदस्त तुल्यबल्य टीम्स आहेत या मैदानावरच्या खरं आजच्या रजनीमधला पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीस उतरलाय आपण पाहतोय जासई विरुद्ध साई हा पहिलाचा सामना आणि साई संघाच्या बाजूनं धावसंख्या 61 येस रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न पण येस चांगलं गॅदरिंग होतंय आणि जर हा बॅटवर चेंडू आला असता तर चित्र पुन्हा काहीतरी वेगळं असते येस आणि अशा प्रकारे 4 षटकं संपली 61 धावसंख्या धाव फलकावर कृपया इट्स अ ब्रेक फॉर द ड्रिंकिंग प्लीज व्हॉलंटियर्स 1 मिनिट थांबवतोय सन्माननीय संकेत पाटील आमच्या गावचे इंजिनियर कुठे असतील त्यांनी इथं मंचावर येण्याची कृपा करावी संकेत पाटील येस थँक्यू आणि सन्माननीय ऍडव्होकेट सत्यवानजी भगत तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आम्हाला जमा झालेली आहे धन्यवाद त्याचबरोबर सन्माननीय मनीषजी डॉक्टर माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून सुद्धा तब्बल 10,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी जमा झालेली आहे त्याचबरोबर रोहिदास काशीनाथ पाटील पांडिवे रायगड जिल्हा विद्यार्थी सेना अध्यक्ष यांच्याकडून तब्बल 1,111 रुपयाची इथं धनराशी जमा झालेली आहे धन्यवाद ओव्हर टू सर हॅलो थँक्यू सचिन या विद्यमान उपसरपंच चषकातील आजच्या ह्या शेवटच्या रजनीमधला हा पहिला सामना रसिक प्रेक्षकांना पाहतोय आणि खरं तर जासई एक टफ टीम तेवढीच कडवी टक्कर देत आहेत साई संघ आणि साई संघाच्या बाजूनं ही जी पहिली फलंदाजी आपण पाहतोय मित्रांनो आतापर्यंत 4 षटकं खेळली गेली की ज्याच्यामध्ये विजय सारखा एक तुफानी फलंदाज म्हणजे 13 चेंडू आणि 43 धावा 61 धावसंख्या स्वतःच्या मिळवतोय दॅट इज द क्रेडिट गोज टू दॅट विजय आणि अंतिम षटक कोणाकडे असेल कुणाल पाटील जासई संघाचा तेवढाच एक भरोशाचा गोलंदाज इथे त्याला मात्र काय नशीब साथ देते येस मोठा फटका आणण्याचा प्रयत्न चेंडू पण मेडिकेट बाउंड्रीकडे चांगला फील होत असताना थोडं कन्फ्युजिंग होते क्षेत्ररक्षक पण आता चांगलं कव्हरिंग करते तो येते ओव्हर होतोय याचा फायदा मिळेल का दोन्ही फलंदाजांना नाही 1 2 3 तिसऱ्या कुंपणामध्ये चेंडूपर्यंत अडवला गेला पुन्हा एकच धाव खरं तर मिळाली दोन्ही फलंदाजांना धावसंख्या झपकन एक नका होईना 62 हे अंतिम षटक चालू असतानाच कुणालने फेकला पहिलाच चेंडू फलंदाजांना मोहन आवरता आला नाही फटका घ्यावासा वाटला आणि अशा प्रकारे एकामागून एक धावसंख्या वाढत चालली असतानाच धावसंख्या या साई संघाची 62 पर्यंत पोहोचली म्हणजे खरं तर हा पहिला सामना 5 षटकांचा आहे 4 षटक आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर या मैदानावरचा आपण हा सामना पाहतोय आणि विशेष आयोजन आता उपसरपंच येस चेंडू खोदून काढला सुरेख चेंडू एक ब्रह्मास्त्र म्हणावं लागेल चेंडू पुन्हा मेडिकेट बाउंड्रीकडे येतोय पण एकाच धावसंख्येवर समाधानी मानावं लागतंय फलंदाजांना आणि धावसंख्या पुन्हा एकेरी का होईना दॅट इज 63 63 धावसंख्या धाव फलकावर पुढील चेंडू ओके इट्स अ डेड बॉल थोडस काहीतरी कन्फ्युजिंग होते येस जाऊया पुन्हा मैदानाकडे खरं तर या आदरणीय पाहुण्यांची बांधिवळी या डाईसवर दिसते कारण येणारा प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी नितेश दादासाठी एक अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत इथं केलं जाते दॅट इज नितेश दादा स्टॅक्ट पाहुण्यांसाठी दिलेले पुन्हा फटाक्यांची आतषबाजी या मैदानावर काहीतरी आज वेगळा सामना पाहायला मिळतो याची पण नांदी असेल
हॅलो, आता ज्यांचं इथं शुभागमन झालंय या स्पर्धेसाठी भरभरून प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय सर्व पाहुण्यांकडून. आणि खऱ्या अर्थानं औरेगावच्या सरपंचा सौ नीराबाई सहदेव पाटील यांचं इथं शुभागमन झालं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं प्रथमतः स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आपण हा सामना पाहतोय जासई विरुद्ध साई आणि या रजनीमधल्या चौथ्या अंतिममध्ये या रजनीमधल्या या नाईट टुर्नामेंट मधल्या या शेवटच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. आणि साई संघाच्या बाजूनं एक 63 धावसंख्या धावफलकार आतापर्यंत दिसत आहेत. आणि गोलंदाज कुणाल, खर तर एक चांगला फलंदाज विजय सलामी घेऊन आला होता. एक मस्त बॅटिंग आपल्या संघासाठी दाखवतोय, प्रेक्षकाला दाखवतोय. येस, मारलेला फटका थोडासा उंची आहे, थोडी गडबड होऊ शकेल. क्षेत्ररक्षक झेल टिपतोय की काय, आणि अशा प्रकारे पंच बोट हात उंच करते. दॅट इज प्लेअर इज आउट. रुपेशजी पाटील, कृपया आपल्या नितेश दादाचा कॉल आहे की आपण या. रुपेश पाटील पिरकोण, आपण व्यासपीठावर या. आदरणीय नितेश दादाचा आपल्याकडे एक प्रेमपूर्वक कॉल आहे. प्लीज कम ऑन द स्टेज. आणि याच दरम्यान ही पुढची पडलेली विकेट जासई संघासाठी थोडासा आनंद देऊन जातोय, पण अजूनही काही चेंडूची फेकी असेल. धावसंख्या आपण पाहतोय 63. याच चेंडू एक चांगला चेंडू, तेवढा चांगला चेंडू खोदून काढले. क्षेत्ररक्षक मात्र कोणती चुकी करणार नाही. आणि अशा प्रकारे पुन्हा एकेरी का होईना संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली गेली. दॅट इज 64. आणि अंतिम डिलिव्हरी असेल कुणालची या 64 धावनंतर. आता या शेवटच्या चेंडूवर काय चित्र असेल, एकेरी, दुहेरी, चौकार, षटकार, की कुणाल काहीतरी वेगळं करून दाखवतोय. येस, तेवढा प्रहार घेण्याची ताकद असताच फलंदाज चेंडू एक चांगला मस्त गॅदरिंग होते. फाईनच्या दिशेने थ्रो, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता असतात, पुन्हा थ्रो येते. थोडासा मिसफील्ड होतोय काय, याचा फायदा उठवतात की नाही. पण अशा प्रकारे फक्त आणि फक्त 2 धावा म्हणजे चांगले म्हणावे लागतील. एकेरी दुहेरी स्वरूपात धाव पूर्ण होत आहेत. आणि अशा प्रकारे धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 66, 66. आणि खरं तर आता जासई संघासाठी 67 धावांची ही केलेली ही सुरुवात कशा प्रकारचा गेम असेल या व्यासपीठावर. आदरणीय आमचे मित्र सिंगर सूरजजी पाटील आहेत, आपलंही मनपूर्वक स्वागत. 66 धावसंख्या साई संघाच्या बाजूने कुठल्या गेल्या आणि 67 धावांसाठी. हॅलो, याच दरम्यान ज्यांचं इथं आगमन झालंय सन्माननीय रवी जोशी पिरकोन 11चे माजी खेळाडू यांना विनंती असेल की त्यांनी इथं मंचावर येण्याची कृपा करावी. ओ टू राजू ठाकूर सर. जय हनुमान कामोठे वर्सेस समिधा नागाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. याच दरम्यान कृपया आदरणीय आशिषजी पाटील, जनरल मॅनेजर रिलायन्स इंडस्ट्रीजचे आपण व्यासपीठावर या. नितेशजी दादा आपली वाट पाहत आहेत. त्याचप्रमाणे राहुल काकडे, रिजनल मॅनेजर वेस्ट इंडिया निप्सिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे आपणही व्यासपीठावर या सर. त्याचप्रमाणे संदेश सूर्यगंध की अकाउंट मॅनेजर मुंबई, आपणही व्यासपीठावर या. अमोल माली, सोहा सेल्स अँड सर्व्हिसेसचे आपण प्रमुख आहात, आपणही व्यासपीठावर या. आदरणीय अतिथींना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. खरं तर आशिषजी पाटील, खरं तर आमचे नितेशजी पाटील यांचे ते बंधू, एक मोठं नाव म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे आशिषजी पाटील नाव तसंच आमच्या नितेश दादाचं नाव. खरं तर त्यांची ओळख मी इथं करू इच्छितोय. एक चांगलं नाव, इंटरनॅशनल
थिओसॉफिकल अमेरिका भारतभर एक खुली निबंध स्पर्धा आयोजित केली होती. खरं तर एक विशेष आनंद होतोय. यामध्ये श्रीमानजी आशिष द्वारकानाथ पाटील, कम्प्युटर इंजिनियर मॅनेजर रिलायन्स इंडस्ट्रीज यांना खास सर्वोत्तम निबंध लेखन पुरस्कार प्राप्त झाला होता. हार्टिएस कॉंग्रॅच्युलेशन आशिषजी. आणि पुढील आठवड्यात पुन्हा लेख पुण्यातील एक मराठी दैनिकात हाच लेख प्रकाशित होणार आहे. असे 1875 मध्ये स्थापित झालेल्या आणि जागतिक स्तरावर असलेल्या अशा संस्थेच्या सदस्य बनण्याची संधी मिळाल्यामुळे अभिमान आम्हाला वाटतोय पांडवेकरांना आणि पिरकोणकरांना. असेच सदस्य बनण्याची संधी मिळाल्यामुळे अभिमान आहे. ॲडव्होकेट संजय सर डीबीएम, ब्रिटिश इन्स्टिट्यूट, DFA फ्रान्स आणि श्री कौस्तुभी IIT पवई अभिनंदन करण्यासाठी तसेच पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. अशीच घोडदौड आपली पुढे राहील. आपल्यास खूप खूप शुभेच्छा. यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान कामोटे वर्सेस समिधा नागाव. या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंतीचा पहिला कॉल असेल की त्यांनी इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे प्लीज. येस, 66 धावसंख्या साई संघाने कुठून काढल्या. खरं तर 30 चेंडूच्या मोबाईलमध्ये 66 धावा. आणि आता जासाई संघ हेच आव्हान पेलण्यासाठी 30 चेंडूच्या मोबाईलमध्ये 67 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील. सन्माननीय रामनाथ काशीनाथ पाटील, सन्माननीय रामनाथ पाटील यांना विनंती असेल की त्यांनी इथं मंचावर येण्याची कृपा करावी. सन्माननीय रामनाथ कृष्ण पाटील. पुढील सामना आपल्यासाठी एक मस्त मेजवानी असेल. जय हनुमान कामोटे वर्सेस समिधा स्पोर्ट्स नागाव. दोन्ही संघाचे संघनायक इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तैनात आहेत. कृपया दोन्ही संघाच्या या संघनायकामध्ये आपण टॉसविन करून घ्या. कारण पुढील सामना असाच एक जबरदस्त असेल, हाय व्होल्टेज असेल. म्हणजे आज खरं तर आजच्या या रजनीमधले प्रत्येक सामने एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना दिला जाईल. कारण आता जो आपण पहिला सामना पाहतोय साई विरुद्ध जासई, म्हणजे साई संघाच्या बाजूने 66 धावा धावफलकावर आल्या आणि 67 धावसंख्येचं उद्दिष्ट घेऊन जासई संघाच्या बाजूने पहिली सलामी मैदानामध्ये जाते. हॅलो. या स्पर्धेसाठी भरभरून प्रेम येताना दिसतंय. निश्चितच ही पहिली स्पर्धा असेल आणि त्याचं कौतुक पूर्णपणे होताना दिसतंय. सन्माननीय निलेश पाटील, फुल भंडार मालक आवरे यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी आम्हाला जमा झालेली आहे. धन्यवाद. आदरणीय अतिथींचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पुष्पगुच्छ सुद्धा आम्हाला त्यांच्याकडून लाभलेले आहेत. धन्यवाद. येस, जाऊया मैदानाकडे. खरं तर एक श्रीमानजी अंपायर प्रतीक आणि प्रफुल्ल यांच्या या निरीक्षणातून उतरलेला हा पहिला सामना. साई संघाच्या बाजूने 66 धावा धावफलकावर आणि हे 67 धावसंख्येचं उद्दिष्ट समोर घेऊन जासईची सलामी, दॅट इज जयदीप म्हात्रे आणि साईश. खरंच साईशनं ही केलेली गोलंदाजी थोडी महागडी होती, पण इथं साईशसाठी असलेली संधी कशा प्रकारची लयलूट करतोय निखिल म्हात्रे. साई संघाच्या बाजूनं हा आता पहिलाच गोलंदाज यूज केला जातोय. सलामी जयदीप म्हात्रे आणि साईश. सर 1 मिनिट थांबवतोय. सन्माननीय सौ नीराबाई सहदेव पाटील, सरपंच आवरे यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची धनराशी जमा झालेली आहे. धन्यवाद. हॅलो, पहिलाच चेंडू जयदीप साठी असेल. आता तर निखिलचा पहिला चेंडू समोर आहे. लक्ष 67 धावांचं आणि चेंडू फक्त 30. चला, पहिलाच चेंडू एक मस्त लॉंग डिलिव्हरी, स्पीड डिलिव्हरी. वा, पहिलाच चेंडू खोदून काढला. चेंडू सीमारेषा काय करतोय. ओ येस, पहिलाच षटकार. येस, सुपर रेजा मास्टर. दोन कर्णधार इथं हजर आहेत. जय हनुमान कामोडे आणि समिधा नागाव. टॉसविनचा कॉल होत आहे. कोणाची बाजूने आलाय? नागावच्या बाजूने हा कॉल झुकलेला आहे. एक प्रश्न तरी विचारला असता.
टॉसविन Yes. जिंकलाय नागाव संघानं. थँक्यू सचिन. म्हणजे पहिल्याच्या चेंडूवर घेतलेला हा जबरदस्त षटकार, दुसऱ्या चेंडूवर पुन्हा तोच प्रहार घेण्याचा प्रयत्न होता जयदीपचा, पण फटका थोडा सफल नाही झाला. प्लस एक रिस्क घ्यावी लागली असती आणि धावसंख्या पण पाहते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. एक चांगली सुरुवात. म्हणजे मगाची साई संघाच्या बाजूने पहिले 3 चेंडू थोडेसे संत होते आणि चौथ्या चेंडूवर षटकार घेतला होता, पण इथे मात्र एक याच जासे संघाच्या बाजूने पहिल्या चेंडूवर घेतलेला एक मोठा प्रहार जयदीपनं, म्हणजे हम भी किसी से कम नाही दाखवून दिलं आणि आतापर्यंत 2 चेंडूची फेकी 7 धावा देऊन गेल्या. निखिल, आता पुढचा चेंडू. या मैदानाचा आपण हा सामना पाहतोय, जासे विरुद्ध साई. याचा चेंडू पुढे घेऊन गाडी, चेंडू एक्साकावरच्या बाजूला आणि कोणी तिथं क्षेत्ररक्षक तैनात नाही. दॅट इज अंपायर्स डिसिजन, बाउंड्री. क्या बात आहे. पाटील ग्रामपंचायत सदस्य पिरकोण यांना विनंती असेल की त्यांनी इथं समालोचन कक्षामध्ये यायचंय. धावसंख्या बिनबाद 11. निखिल साठी ही महागडी सुरुवात म्हणावी लागेल. येस, पुन्हा चेंडू ऑप्शनच्या बाजून टाकला, खरा पुन्हा चेंडू कव्हरच्या दिशेने हिट करते. तेवढा चांगला कलेक्शन, चांगला गॅदरिंग, तेवढा चांगला थ्रो येतो किपरच्या ग्लोव्ज मध्ये, पण एक धाव मात्र रोखू शकत नाही निखिल. दोन्ही फलंदाजांसाठी एक का होईना पुन्हा खात्यामध्ये धाव जोडली गेली. दॅट इज 12. 12 बिनबाद 12. बिनबाद 12. लक्ष आहे समोर 67 धावसंख्येचं आणि पहिलं षटक चालू असतानाच जासाई संघाचा जयदीप म्हात्रे आणि साईश जयदीपनं आतापर्यंत एक षटकार आणि एक चौकार आणि साईशच्या एकेरी 1-1-2 धावा. यास पुन्हा चेंडू, एक मस्त चेंडू, तेवढा चांगला खोदून काढला. पुन्हा चेंडू लॉंग ऑर्मच्या दिशेने चांगलं कलेक्शन, चांगलं गॅदरिंग म्हणावं लागेल आणि अशा प्रकारे पुन्हा एक का होईना संघाच्या खात्यामध्ये धाव जोडली जाते. एकेरी स्वरूपात का होईना एक चांगली एक पेशन्स दोन्ही फलंदाजामध्ये दिसतोय. तरी धावसंख्या मोठी असली तर चेंडूवर अगदी व्यवस्थित चेंडूची पाहणी करून चेंडू बॅटवर घेतला जातोय. धावसंख्या पुन्हा 1 वाढली. 13 बिनबाद 13. निखिल, साई संघाचा हा पहिलाच गोलंदाज. पुन्हा चेंडू खराब होता, पण चेंडूला चांगला आकार देतो. चेंडू पुन्हा कव्हरच्या दिशेने. क्या बात आहे. पंच आम्हाला हात हलवत्या. दॅट इज 1 मोर बाउंड्री. क्या बात आहे. हॅलो, सुरेंद्रजी गावट माजी ग्रामपंचायत सदस्य पिरकोण यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय प्लीज. हॅलो, आदरणीय अंपायर्स प्लीज, जेव्हा एक रिक्वेस्ट तुमच्यासाठी असेल, जेव्हा इथं सत्कार चालू असेल तर आपण काही क्षणापर्यंत आपण फक्त हा सामना थांबवत जा. फक्त इट्स अंबर रिक्वेस्ट टू यू. जाऊया आपण मैदानाकडे. खरं तर एक षटक फेकलं गेलं. धावसंख्या पण पाहतोय बिनबाद 17. 67 धावसंख्येचं लक्ष असताना समोर पुन्हा डावखोरा फलंदाज साईश उभा आहे आणि याच दरम्यान साई संघाच्या बाजूने दुसरा एक भरवशाचा गोलंदाज इथं समोर दिसतोय. दॅट इज प्रतीक मोकल. येस, प्रतीक मोकलनं जेव्हा जेव्हा आपल्या हातामध्ये ही गोलंदाजी घेतली असताना समोरच्या फलंदाजाला विचार करायला लावणारा असा हा प्रतीक, याची खासियत आहे. एक चांगला गोलंदाज साई संघाचा, ज्याच्या नावावर अनेक प्रकारचे रेकॉर्ड्स आहेत, अनेक प्रकारच्या मॅन ऑफ द मॅचेस ज्याच्या नावावर आहेत, असा हा प्रतीक मोकल. आणि तेवढाच ताकदीचा जासाई संघाचा आहे साईश. धावसंख्या पण पाहतोय बिनबाद 17. बिनबाद 17. आणि मित्रांनो, उशिरा आल्यांसाठी सांगतोय हा सामना आपण पाहतोय जासी विरुद्ध साई. येस, आपली चेंडू बॅटची कडा घेऊन फर्स्ट मध्ये चांगलं कलेक्शन, चांगलं गॅदरिंग होते, पण अशा प्रकारे एक धाव साईश अगदी सहजरित्या पूर्ण करतोय. एक धावसंख्या का होईना संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. दॅट इज 18. 18 धावसंख्या. खरं तर साई संघाच्या बाजूने पहिली बॅटिंग मित्रांनो केली, 66 धावसंख्या उभारल्या आणि याचं प्रत्युत्तर देत असताना जासाई संघाच्या बाजूने आपण हे दुसरं षटक पाहतोय
आणि एक षटक आणि एका चेंडूच्या फेकीनंतर आपण बिनबाद 18 समोर फलंदाज जयदीप की ज्याने एका षटकारानं जबरदस्त सुरुवात केली होती. गोलंदाज पुन्हा सज्ज प्रतीक. येस मस्त चेंडू आणि पंचांनी येस बोर्ड उंच केलं. दॅट इज आउट. क्या बात आहे. मस्त चांगली सफलता. म्हणजे बऱ्याच अवधीनंतर खरं तर हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला असताना बऱ्याच अवधीनंतर ही जोडी फोडण्यामध्ये यश मिळवते प्रतीक मोकल. येस डीजे मास्टर. नीराबाई सहदेव पाटील ग्रामपंचायत सरपंच आवरे यांना विनंती असेल की त्यांनी इथे सत्कार समारंभासाठी यायचं इथं टॉसबॉक्स मध्ये. मी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितेश गजानन पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते सौ नीराबाई सहदेव पाटील सरपंच आवरे यांचा सहर्ष स्वागत करायचं आहे. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. जाऊया पुन्हा मैदानाकडे. 1-18 67 धावसंख्येचं उद्दिष्ट असतानाच जासे संघाची पहिली पडलेली विकेट. हा चेंडू तेवढ्या साक्तीनं चेंडू सीमारेषेकडे काय होतं. झेल होते की झेल मिस होते. चांगला लॉलीपॉप झेल म्हणावं लागेल. जर हा झेल टिपला असता तर पुन्हा काहीतरी वेगळं चित्र दिसलं असतं. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाज अर्थात भूषण आणि साईश 2 धावा घेत आहेत. धावसंख्या पुन्हा 2 न पुढे गेली. दॅट इज 19. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असतानाच चांगलं कलेक्शन म्हणजे 18+1 19. 1-19 प्रतीक मोकल च हे षटक. या दरम्यान इथे ज्यांचं शुभ आगमन झालंय राकेश भानुदास ठाकूर सामाजिक कार्यकर्ते पांडेव यांचं इथं शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथं समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आदरणीय अतिथींचं स्वागत. ही फटाक्यांची आतषबाजी इथं स्पष्ट होते की आमच्या नितेश दादावरचं या सगळ्या मंडळीचं प्रेम मागील अनेक दिवसांपासून खरं तर आदरणीय राकेश शिबाळराव ठाकूर यांच्याकडून 3 नंबर ओके या सिरीज साठी 3 नंबरचं जे चषक आम्हाला त्यांनी दिलंय. खूप खूप धन्यवाद. म्हणजे नितेश दादेवांचं प्रेम. जाऊया आपण मैदानाकडे. प्रतीकसाठी पुढचा चेंडू असेल. प्रतीकने हातात घेतलेला पुढचा चेंडू. याचा चेंडू उंच हवेमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हात दिला. आम्हाला हा सॅल्यूट आहे. क्या बात आहे. येस थँक्यू व्हेरी मच. षटकार विजय मास्तर. धावसंख्या झपक्यान 6 गेली. 25. 67 धावसंख्येचं लक्ष समोर घेऊन जासाई संघाची ही मस्त तुफानी जोडी मॅच मध्ये रंगत येते. प्रेक्षकांना प्रत्येक चेंडू एक मस्त प्रकारे पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूचं निरीक्षण प्रेक्षक. पुन्हा एक जोरदार पुढार. पुन्हा एक षटकार असेल. येस 1 मोर सिक्सर. क्या बात आहे. बॅक टू बॅक सिक्सर. डीजे मास्टर. मस्त मस्त सामना पाहावास मिळतोय. येस लास्ट गो. या दुसऱ्या षटकातील हा प्रतीक मोकलचा हा अंतिम चेंडू असेल. प्रत्येकला मात्र विचार करायला भाग पाडलं.
दॅट इज अ साईश. एकामागून एक बॅक टू बॅक 2 षटकार घेतले. धावसंख्या गेली 31 वर. षटकारांची हॅट्रिक होईल का? म्हणजे आजच्या या रजनीमधली पहिल्या मॅच मधली हॅट्रिक प्रेक्षकांच्या मनामध्ये राहील का? बघूया काय चित्र असेल. साईजसाठी आणि प्रत्येकसाठी विचार करण्याची वेळ असेल. बॅक टू बॅक 2 षटकार आणि हॅट्रिक साठी संधी असतानाच समोर आता साईश डावखुरा फलंदाज. मारण्याचा प्रयत्न, एक बस होते, चेंडू बॅटवर होते पण हलकासा कट होते. वा तेवढाच थ्रो येते पण तत्पूर्वीच बॅट्समॅन क्रीज गाठतोय. हॅलो. त्याच दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावर ज्यांचं खरोखर यथोचित मान सन्मान होतोय असे पांदिवे गावचे सुपुत्र, खऱ्या अर्थानं ॲडव्होकेट असताना सामाजिक कार्याशी बांधील असणारे आमचे सन्माननीय अविनाशजी ठाकूर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आजच्या रजनीमध्ये होताना दिसतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये जायचं आहे. खऱ्या अर्थानं नितेश दादांवरचं असणारं हे प्रेम आज सामाजिक कार्य करत असताना, न्यायालयीन लढाई लढताना या ठिकाणी न्याय देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून होतंय असे आमचे लाडके सन्माननीय मान्यवर अविनाश दादा ठाकूर, मॅन फ्रॉम पांदिवे यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी होताना दिसतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो. तदनंतर सन्माननीय पूर्वेश पाटील साहेब, चला आपण सुद्धा आपला या ठिकाणी मान सन्मान होतोय. या आयोजनासाठी आपला सुद्धा हातभार खूप मोलाचा आहे आणि खऱ्या अर्थानं नितेश दादांवरचं प्रेम, या रजनीवरचं असणारं प्रेम आज आपणास या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर पूर्वेश दादा यांचा यथोचित मान सन्मान या आयोजनाच्या माध्यमातून होताना दिसतोय. मान्यवरांचा या ठिकाणी आभार मानतोय आणि विनंती करतोय की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. यस, ओव्हर टू राजेंद्र ठाकूर सर. धन्यवाद सुशांतजी. आदरणीय अतिथींचं अगदी मनपूर्वक स्वागत केलं जाते नितेशजी गजानन पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि या दरम्यान 2 षटकांचा सामना संपतोय. धावसंख्या आपण पाहतोय 1-33. अजूनही 18 चेंडूचा सामना बाकी आहे. लक्ष असं काही मोठं नसेल, कारण सुरुवात झालेली ही दणकेबाज प्रेक्षकांना दाखवून दिलं की हम किसी से कम नाही. आणि या दरम्यान नवीन गोलंदाज निखिलच्या हातामध्ये एक भरवशाचं षटक दिलं जाते. समोर आहे भूषण. याच दरम्यान एक सन्मान अजून होतोय. पिरकोन ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य अंकित पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान मी विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय अंकित पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य पिरकोन. तदनंतर सन्माननीय रामनाथ पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते पिरकोन. आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जायचं आहे. तदनंतर सन्माननीय रुपेश पाटील साहेब, सामाजिक कार्यकर्ते पिरकोन. आपणास सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी आपला मान सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान या आयोजनाच्या वतीनं होतोय. सन्माननीय रामनाथ पाटील साहेब, रुपेश पाटील साहेब, आपण सर्वांनी या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जायचं आहे. थँक्यू. पहिलाच चेंडू खराब, एक अवांतर धावसंख्या 34. चेंडूवर प्रहार, चेंडू मिडविकेट बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होते. पंच पुन्हा एक डिरेक्शन करते. दॅट इज 1 मोर बाउंड्री. क्या बात है डीजे मास्टर. जासई विरुद्ध साई. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू शकतोय की साईनं पहिल्या सलामीमध्ये 66 धावा उभारल्या आणि 67 धावसंख्येचं उद्दिष्ट समोर असताना आतापर्यंत मित्रांनो 2 षटक आणि काही चेंडूच्या फेकीनंतर गोलंदाज निखिल आणि धावसंख्या म्हणून पाहतोय 38. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. एक चांगली मॅच. निखिलचा पुढचा चेंडू असेल. समोर होतात फलंदाज भूषण की त्याने आताच चौकार.
अपेच चेंडू तेवढाच प्रहार आहे, थोडासा बॅट मध्ये थोडी ताकद नसेल पण चेंडू पुन्हा मिड विकेटच्या बाजूने ट्रॅव्हल होते, पण एक धाव काही रोखू शकत नाही निखिल. आणि अशा प्रकारे पुन्हा साईशने घेतलेली एक धाव संघाच्या खात्यामध्ये भूषणने घेतली असते. आणि एक धाव देऊन गेला. अशा प्रकारे धावसंख्या पाहतोय 39. 1:39. निखिलनं थोडस गिअर बदलले, कारण खरं तर कमी चेंडू जास्त चेंडू आणि कमी धावा असं सूत्र असतानाच समोर जासे संघाच्या बाजूने जर एखादा मोठा फटका लागला तर पुन्हा ही रन रेट आपल्या बाजूनं आपल्या माथ्यावर फोडलं जाईल याचं भान निखिलला आहे. आणि म्हणूनच निखिलनं आपला हा जो पल्ला आहे तो अगदी व्यवस्थित प्लॅन केलाय. आणि पुढचा चेंडू घेऊन येतो निखिल. समोर डावकर फलंदाज साईसाठी जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषेकडे जातो. येस, वन मोर बाउंड्री. क्या बात आहे. डीजे मास्टर प्लीज. स्पर्धेसाठी सन्माननीय अंकितजी पाटील यांच्याकडनं तब्बल 1,500 रुपयाचे धनराशी आम्हाला जमा झालेले आहे. धन्यवाद. येस, 43. म्हणजे खरं तर रायटर मित्र मला सांगतात 15 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 24 धावांची गरज. मी फक्त या दृष्टीने म्हणतोय कारण बॅटिंग मधली ही ताकद साईश आणि भूषणची दाखवून देते की ही समीकरण आमच्यासाठी काही कमी नसेल. पण अजूनही होप्स न सोडणारे साई संघाचे हे बॉलर आता साईश निखिल खरं तर काहीतरी वेगळी करामत करतोय की काय. हळूहळू प्रेक्षक या मैदानाकडे येताना दिसतात. उशिरा आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि निमित्त उपसरपंच चषक 2025 आणि आयोजक श्रीमानजी नितेश गजानन पाटील, ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पिरकोण पांडिवे यांच्या विद्यमानं ही सिरीज आणि आजची ही चौथी अंतिम रजनी. निखिल पुढचा चेंडू घेऊन येतोय. येस, चेंडू मस्त खोदून काढला. मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण केली असताना दुसऱ्या धावसाठी कॉल होत असतानाच एक संत पेशन्स दोन्ही फलंदाजामध्ये. आणि अशा प्रकारे साईशने घेतलेली एक पुढची धाव देऊन गेली. एक धाव जोडली गेली खात्यामध्ये. दॅट इज 44. समीकरण थोडंसं सोपं होते. म्हणजे खरं तर 2 चेंडू बाकी असतानाच खरं तर निखिलनं पहिला चेंडू थोडी खराब फेकली असते, पण आता मात्र उर्वरित चेंडू थोडासा व्यवस्थित त्याला सूर गवसतोय. पण समीकरण कमी धावा आणि जास्त चेंडू असताना निखिल थोडा कन्फ्यूज होते. काय चित्र असेल अजूनही बरेचसे मॅच बराचसा सामना आपल्या समोर असेल. काही चित्र वेगळं असू शकेल. येस, अपी चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय. दॅट इज भूषण घेतलेला हा षटकार. रणजित घरत, सामाजिक कार्यकर्ते पेरकोण कुठे असतील त्याने आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. धन्यवाद. 50 धावसंख्या धाव फलकावर. अंतिम चेंडू निखिलच्या ताब्यामध्ये असेल. एक फसवा चेंडू, एक थोडीशी दिलेली लूज डिलिव्हरी फलंदाजाला अर्थात भूषणला विचार करायला लावला. आणि अशा प्रकारे हे संपलेलं. निखिलचं तिसरं षटक 50 धावापर्यंत मजल मारली आता जासई संघाने. आणि आता समीकरण एक सोपं. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. एक सोपं समीकरण. 12 balls and 70 runs to win. सिंपल इक्वेशन. धन्यवाद राजेंद्र ठाकूर सर. याच दरम्यान आपण वळतोय सत्कार समारंभाकडे. खऱ्या अर्थानं या आयोजनासाठी ज्यांनी तृतीय क्रमांकासाठी तब्बल 5,000 रुपयाची आर्थिक मदत या आयोजकांना केलेली आहे असे आमचे सन्माननीय मान्यवर राकेशजी भानुदास ठाकूर साहेब, सामाजिक कार्यकर्ते पांडिवे यांचा यथोचित मानस सन्मान या आयोजनाच्या माध्यमातून आमचे लाडके आयोजक नितेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होताना दिसतोय. मी विनंती करतोय राकेश पाटील साहेब यांना, राकेश ठाकूर साहेब यांना की आपण कॉम्बॉक्स मध्ये जायचं आहे. खऱ्या अर्थानं या आयोजनासाठी अगदी मनाचा मोठेपणा करून
अगदी आर्थिक सहकार्य तब्बल 5,000 रुपये तृतीय क्रमांकाच्या चषकासाठी ज्यांनी मोठ्या दिलानं या ठिकाणी सुपूर्द केलेत असे आमचे सन्माननीय मान्यवर राकेशदादा ठाकूर यांचा यथोचित मानसन्मान आयोजकांच्या वतीनं होताना दिसतोय. तदनंतर आमचे सन्माननीय मान्यवर चरण ठाकूर साहेब यांचा सुद्धा यथोचित मानसन्मान या आयोजनाच्या माध्यमातून नितेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होताना दिसतोय. तदनंतर आमचे सन्माननीय मान्यवर आदरणीय नरेश मोकाशी साहेब, तदनंतर हेमंत गावंड सर यांचा यथोचित या ठिकाणी आगमन होतोय. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तदनंतर त्यांच्या समवेत मला वाटतं जोशी सर सुद्धा आहेत, आपण सुद्धा यायचं आहे. खऱ्या अर्थानं शिक्षकांना शिक्षकांची पारख असते, ओळख असते. मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अगदी शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेले आमचे असे तिन्ही मान्यवर या ठिकाणी येताना दिसत आहेत. अगदी फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचा यथोचित स्वागत होताना दिसतोय. सन्माननीय नरेश मोकाशी साहेब, तदनंतर सन्माननीय हेमंत गावंड सर, त्यांच्यासोबत आमचे सन्माननीय जोशी सर. त्यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ओ टू राजेंद्र ठाकूर सर. येस, थँक्यू. धावसंख्या 50. आता 12 चेंडू आणि विजयाच्या 17 धावांची गरज. खरं तर या दोन फलंदाजांमध्ये 32 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. एक चांगली बॅटिंग. येस, सुरेख चेंडू आत्ता मध्ये तेवढंच ताकदीनं चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. येस, नाही, 2 क्षेत्ररक्षक समोर असतानाच नाही कोणालाही अडवता नाही आला. दिस इज अ वन मोर बाउंड्री. डीजे मास्टर प्लीज. समीकरण खूप सोपं करून टाकलंय. 11 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 13 धावांची सर एक मिनिट. या स्पर्धेसाठी ऍडव्होकेट सन्माननीय अविनाश ठाकूर साहेब, माजी उपसरपंच पिरकोड यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी आम्हाला जमा झालेली आहे. धन्यवाद. 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज असतानाच राकेशनं ही घेतलेली गोलंदाजीवरचा आपला ताबा सक्सेस होतोय की फलंदाज पुन्हा. येस, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. रिव्हर्स शॉट, क्या बात है. येस, इट्स अ वन मोर सिक्सर. क्या बात है. क्या बात है. खरं तर साईश सारखा हा तुफानी फलंदाज इथं रायटर मित्र मला सांगतायत आतापर्यंत फक्त 11 चेंडू खेळलाय आणि 36 धावा संघासाठी योगदान स्वरूपात. टाळ्यांचा त्याला आवाज झाला पाहिजेच. येस, आणि आता मात्र संथ डिलिव्हरी केलेली ही राकेशनं साईशला विचार करायला लावलं. हे समीकरण मात्र सोपं आहे. आता 9 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. या मैदानावरचा अर्थात त्या धोंडूकाका मैदानावरचा रंगलेला आजच्या रजनीमधला हा पहिला सामना मित्रांनो पाहतोय. जासाई विरुद्ध साई आणि उद्दिष्ट 67 धावसंख्येचं. येस, पुन्हा त्याच पद्धतीने रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होते. नाही, आता मात्र अगदी व्यवस्थित निखिलनं आपली गती पकडली. एक परफेक्ट लेंथ मध्ये, परफेक्ट प्लॅनिंग मध्ये टाकलेला हा चेंडू साईशला विचार करायला लावला. खरं तर राकेशने घेतलेली ही जबाबदारी आता थोडी साबित होते, पण थोडा उशीर होते. पुढील चेंडू आता राकेशचा असेल आणि पुन्हा त्याच पद्धतीने राकेशच्या या चेंडूवर घेतलेला वन मोर चौकार. चेंडू 3 धावांची गरज असतानाच पुन्हा चेंडू येते मिळवण्याच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक 1-2 असताना एक क्षेत्ररक्षक आपला गॅदर करण्याचा प्रयत्न करतो, पण एक संत दिशेने कोणत्या प्रकारची धाव गडबड नाही, कोणत्या प्रकारची रिस्क नाही आणि अशा प्रकारे 1 धाव घेतली. धावसंख्या पण पाहते 65. 65 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. आणि खरं तर सोपं समीकरण. अंतिम षटक असेल 6 चेंडू आणि विजयासाठी जासई संघाला 2 धावांची गरज असेल. धन्यवाद राजेंद्र ठाकूर सर. याच दरम्यान आपण वळतोय आपल्या
सत्कार समारंभाकडे आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय महेश ठाकूर साहेब, पांदिवे सामाजिक कार्यकर्ते, मी विनंती करतो की आपण कॉम बॉक्समध्ये यायचं आहे. आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. येस, 6 चेंडू आणि 2 धावा असतानाच काहीतरी घेतलेली ही विजयी गोलंदाजी आपल्या ताब्यात पहिल्याच चेंडूवर एक चांगला त्रिफळाची उडवतोय. पण अशा प्रकारे येस, म्हणजे सफलता घेण्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे. पण अजूनही मित्रांनो सामना संपलेला नाही. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज विजयासाठी असेल जाचई संघाला. तदनंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवर आमचे सन्माननीय नरेश मोकाशी साहेब, अगदी ज्ञानदानाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होतोय सातत्याने, असे आमचे नरेश मोकाशी साहेब, मॅन फ्रॉम पांदिवे, यांचा यथोचित मान सन्मान. विनंती असेल की आपण कॉम्बॉक्समध्ये जायचं आहे. खऱ्या अर्थानं या उपसरपंच चषक 2025ला लाभलेली आपली उपस्थिती खूप अनमोल आहे. त्यांच्या समवेत आमचे सन्माननीय मान्यवर हेमंत गावंड सर पिरकोण, तसेच सदाशिव जोशी सर पिरकोण यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा कॉम्बॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची गरज. नवीन फलंदाज प्रमोद वडवी आणि गोलंदाज विजय. सुरेख चेंडू हलकासा कट करते, तेवढा स्लो येतोय की पुन्हा यस थ्रो तर डायरेक्ट गस्टनं आला असता तर काहीतरी पुन्हा चित्र वेगळं पाहावंच मिळायला लागलं असतं. पण एक धाव का होईना संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आणि आता एका धावसंख्येने संघ आता सुस्थितीमध्ये 66. दरम्यान हेमंत गावंड सर, आपला सुद्धा विनंती असेल, आपला सुद्धा यथोचित मानसन्मान या आयोजनाच्या माध्यमातून केलं जातंय. मी नितेश पाटील दादा यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हेमंत गावंड सर पिरकोण यांचा यथोचित मानसन्मान आपण करायचा आहे. मान्यवर येता घरात तोची दिवाळी दसरा. आज खऱ्या अर्थानं तब्बल 4 दिवस मान्यवरांची मांदियाळी या व्यासपीठावर सातत्याने आपल्याला लाभलेली आहे. असे हे आमचे लाडके सर्व मान्यवर. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आमचे लाडके गुरुवर्य सदाशिव जोशी सर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आपला मान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ओव्हर टू ठाकूर सर. येस, काहीतरी अंतिम या षटकात थोडं काहीतरी चित्र वेगळं दिसते. खरं तर विजयने घेतलेली ही गोलंदाजी आपल्या हातामध्ये म्हणजे अंतिम आता 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज असतानाच जासई संघासाठी थोडा विचार करायला लावलेला आहे. मित्रांनो, हा सामना संपलेला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना अगदी मनमुराद आस्वाद आपल्याला पाहाव्यास देईल. सामनाचे चित्र काही वेगळं असू शकते. नवीन फलंदाज कुणाल येतोय. आता 3 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना कुणाल कशा प्रकारचं ही 1 धाव एक महत्वपूर्ण विजयी धाव घेतोय. आणि या दरम्यान विजय संघाचा एक चांगला भरवशाचा फलंदाज की ज्याने पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा संघासाठी बहाल केल्या होत्या असा विजय इथं गोलंदाजी आपल्या ताब्यात आहे. अंतिम धाव विजयी धाव घेण्यासाठी त्याच्याकडे अजून 3 चेंडू असताना इथं काहीतरी चित्र गोलंदाजी जर का वेगळी झाली तर हा सामना प्रेक्षकांच्या नजरेतून एक वेगळा अविस्मरणीय सामना असेल. विजय सज्ज, फलंदाज सज्ज. 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. सामना कुठून कुठे येतोय. येस, ही विजयी धाव चेंडू पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने कव्हरच्या दिशेने. येस, विजयी धाव. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. खरं तर जासई संघाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि त्याचप्रमाणे साई संघाचं विशेष विशेष आभार. आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना हा खेळ दाखवलात. प्लीज डीजे मास्टर. आज खऱ्या अर्थानं या आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केलंय, सन्माननीय आशिष पाटील साहेब, जनरल मॅनेजर रिलायन्स इंडस्ट्रीज,